गुड इव्हिनिंग मित्रांनो. मी आहे उदय कुर्तकोटी, हार्णे तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी इथून बोलतोय. तुम्ही हेडिंग वाचल्यावरती हादरला असाल. चांदीमध्ये महाभयंकर जागतिक घोटाळा. तर काल संध्याकाळी MCXला 6:30 वाजता आपल्या भारतीय वेळेनुसार चांदी वर जायला सुरुवात झाली आणि MCX बंद होईस तोपर्यंत ती 1,72,000 किलो ह्या लेवलला पोचली. तर ही वाढ अतिप्रचंड होती. पण त्याच वेळेस जागतिक बाजारात मात्र विचित्र परिस्थिती झालेली होती. लंडन हे कॉमेक्सकडून, कॉमेक्स म्हणजे स्पॉट म्हणजे काय की तुम्ही पैसे द्यायचे आणि चांदी फिजिकल घ्यायची, हे स्पॉट झालं. आणि लंडनमधून कॉमेक्सला डिमांड गेली की फिजिकली चांदी पाहिजे, कारण काल सौदी अरेबियाने काही टन चांदी विकत घेतलेली आहे. काही म्हणजे कित्येक टन चांदी विकत घेतलेली आहे. तर त्याच्यामुळे लंडन मार्केटमध्ये हे चांदीचं शॉर्टेज तयार झालं आणि चांदीचं शॉर्टेज तयार झाल्यामुळे त्यांनी कॉमेक्सकडनं डिमांड करण्यास सुरुवात केली आणि कॉमेक्सचे रेट्स हे वरवर जायला जशी सुरुवात झाली तशी लंडन मार्केटला त्या चांदी खरेदी करणं हे खूप अवघड होऊ लागलं. आणि हे इतक्या मोठ्या प्रमाणावर अवघड झालं, इतक्या मोठ्या प्रमाणावर चांदीनी झेप घेतली. म्हणजे जे $52-53 पर औंस हे चांदी होती ती म्हणजे विदिन अ स्पॅन ऑफ फ्यू आवर्स, 2-3 तासामध्ये ती जवळजवळ $56 पुढं गेली पर औंस. तर एवढा मोठा त्याच्यामध्ये फरक पडल्यामुळे चांदी ही लंडनला विकत घेणं सुद्धा अवघड पडत होतं. तरी पण ते त्यांचं डिमांड चालू होती. पण जागतिक तज्ज्ञांच्या मते कॉमेक्समध्ये फिजिकल चांदी शिल्लकच नव्हती. त्याच्यामुळे त्यांचे जे ट्रेडिंगचे सर्व्हर्स असतात हे सर्व्हर कूलिंग प्रॉब्लेममुळे बंद झाले असं त्यांनी डिक्लेअर केलं आणि ट्रेडिंग थांबवलं. हे फिजिकल सिल्वर अस्तित्वात नसल्याकारणाने झालेली असण्याची परिस्थिती खूप मोठी आहे. कारण CME नावाच्या ग्रुपकडे जे सर्व्हर्स आहेत त्या सर्व्हरवर हे सगळं चालतं आणि त्यांची 3 लेअरची काय म्हणता येईल कूलिंग सिस्टीम सर्व्हरना त्यांनी दिलेली आहे की ज्याच्यामध्ये एक लेवल फेल झाली तर दुसरी लेवल ॲक्टिवेट होते आणि त्याच्यावर कूलिंग चालू होतं, आणि तीही फेल झाली तर तिसरी लेवल आहे आणि त्या तिसऱ्या लेवल दोन्ही फेल झाल्या तर तिसरी लेवल चालू होते. तिन्ही लेवल्स एकाच वेळेस फेल होणं हे अशक्य गोष्ट आहे. तर त्याच्यामुळे हे सर्व्हर बंद पाडले गेले आणि हे बंद पाडलेली लॉबी किती पॉवरफुल असेल विचार करा की त्यांनी ट्रेडिंगचे सर्व्हर बंद केले. आता ह्या दृष्टिकोनातनं आपल्याला काय करायचं आहे, कारण आपले बाजार आज शनिवार आणि रविवार ह्या दोन्ही दिवस बंद आहेत. फिजिकल घ्यायला गेलात तर तुम्हाला आज फिजिकली चांदी ही त्याच भावात पडते ज्या भावात MCXला बंद झालेली आहे. तर आत्ताची परिस्थिती अशी आहे की त्या भावात घ्यावं का न घ्यावं अशी थोडीशी अडचणीची परिस्थिती आहे. पण फिजिकल घेतलं तरी अडचण आहे, नाही घेतलं तरी अडचण आहे. नाही घेतलं तर आपला प्रॉफिट मार खाऊ शकतो, अडचण काही नाही आहे. तर सोमवारी जेव्हा आपले बाजार उघडतील त्यावेळेस ETF मध्ये आपल्याला खरं दृश्य दिसायला सुरुवात होईल, किंवा त्याच्याही अगोदर आपल्याला
ऑस्ट्रेलिया म्हणा किंवा जपानकडून आपल्याला बातम्या यायला सुरुवात होतील. तर त्याच्यामुळे आपल्याला एक काहीतरी बेस असेल की सोनं चांदी कुठं चाललेलं आहे. आपला बाजार उघडायच्या आधी आपल्याला त्याचं ज्ञान मिळालेलं असू शकतं, म्हणजे मिळालेलंच असेल. पण याच्यामध्ये अजून एक पॉसिबिलिटी अशी आहे की फिजिकल चांदी नसल्या कारणाने ही लोक चांदीचा भाव एकतर अतिवर नेतील, अतिवर, की ज्या रेटला लोक चांदी खरेदी करायलाच घाबरतील. किंवा दुसरी पॉसिबिलिटी अशी आहे की हे कृत्रिमरित्या चांदी एवढी पाडतील की ज्यांनी खरेदी केलेले आहे या सगळ्यांचे स्टॉप लॉस हिट होतील आणि सोनं वरच्या भावात जाणं हे थांबेल. चांदी वरच्या भावात जाणं हे थांबेल. तर अशी कुठलीही रणनीती ही लोक अवलंबण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे सोमवारी मार्केट उघडलेलं असताना चांदीमध्ये उठापटक ही जोरदार होणार आहे. वरही जाईल किंवा खालीही पडेल, किंवा वर जाऊन खाली पडेल किंवा खाली पडून वर जाईल. म्हणजे ह्या वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज ह्याच्यामध्ये येत आहेत. तर ह्या परिस्थितीमध्ये आपण नक्की काय करायचं? तर ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला काही गोष्टी अगदी सोप्या मार्गाने करता येतात. की जर चांदी जर का पडत गेली तर आपल्याला त्याच्यामध्ये हळूहळू खरेदी मारता येऊ शकते. म्हणजे सुरुवातीला एक 40% घेतली आपण, त्याच्यानंतर म्हणजे जेवढ्या किमतीची घ्यायची आहे त्याच्या 40% घेतली, त्याच्यानंतर अजून थोडीशी पडली तर अजून 10% ॲड केले, 15% ॲड केले, अजून पडली तर अजून 10-15% ॲड केले, आणि त्याच्यानंतर जर ही 7-8% पडली, 8% म्हणजे आज भाव आहे 1,72,000, तर त्याच्या 8% म्हणजे जवळजवळ 1,40,000च्या आसपास येते. तर 1,40,000च्या आसपास आली तर उरलेले 35% आपल्याला त्याच्यामध्ये टाकून आपल्याला खरेदी पूर्ण करायची आहे. हे सर्व मी पेपर ट्रेडवर सांगतोय. फिजिकली घ्यायची असेल तर तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊन मगच निर्णय घ्या. माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवून चांदी खरेदी करू नका. तर ह्या प्रकारे आपल्याला पुढं जाता येऊ शकतं. पेपर ट्रेडवर आपल्याला अशा प्रकारे ट्रेड घेता येऊ शकतो. तर अशाच प्रकारे आपल्याला पुढं जाण्याला एकच स्कोप दिसतोय, आणि जर वाढली तर आपल्या हातात काहीच नाही आहे, आपण खरेदी करूच शकत नाही. पडल्यानंतरच आपण फक्त खरेदी करू शकतो. कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये ट्रेडिंग करू नये. म्हणजे उठापटक जरी होणार असली तरी वर गेलं म्हणून विकली चांदी फ्युचर्समध्ये, आणि जर खाली आली तर चांदी विकत घेतली फ्युचर्समध्ये, असं अजिबात करू नका. तुम्हाला ETF किंवा फिजिकल हे 2च मार्ग असतात. ETF तुम्हाला पेपर ट्रेड घ्यायचा आहे. माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवून कुठलंही काम करायचं नाही. माझं म्हणणं पूर्णतः सुद्धा चुकू शकतं, संपूर्णपणे चुकू शकतं. तर हे अंदाज आहेत, हे अंदाजच राहतील, पण एक मोठा चान्स आपल्याला या जागतिक घोटाळ्यामुळे, जागतिक घडामुळे आपल्याला एक मोठा चान्स मिळण्याची शक्यता सोमवारी आहे. याच्याकरता मी हा खास व्हिडिओ तुमच्याकरता बनवलेला आहे. तर मार्केटमध्ये लक्ष ठेवा. सोमवार सकाळ 9:15 वाजता जेव्हा आपलं मार्केट ETFसाठी उघडेल तेव्हा आपल्याला मोठी खेळी खेळायचा खूप चान्स आहे पेपर ट्रेडवर. फिजिकल किंवा ETF तुम्हाला पोझिशन घ्यायची असेल किंवा खरेदी करायची असेल तर तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊनच मग पुढं जा. पण मला 100% गॅरंटी आहे वित्तीय सल्लागारांपर्यंत सुद्धा ही बातमी पोचलेली असेल नसेल हे अवघड आहे, कारण शनिवार रविवार सुट्टी आहे आणि ही बातमी आपण झोपल्यानंतर आलेली होती. म्हणजे सकाळी आपण जेव्हा सकाळी
झोपेतनं उठलो तेव्हा ही बातमी आपल्या समोर आलेली आहे की चांदी वर गेली आहे, आणि त्याचं कारण जे आहे हे मला आत्ता काही तासापूर्वी कळालं. म्हणजे 1-1.5 तास झाला असेल. याच्यावरती कुठलंही जागतिक भाष्य कुठंही नाही. दोघं अत्यंत एक्सपर्ट, एक न्यूयॉर्कमध्ये बसलेला आणि एक लंडनमध्ये बसलेला, हे 2 एक्सपर्ट जेव्हा आपापसात बोलत होते त्या बोलण्याचा भाग रेकॉर्ड केलेला होता, आणि तो भाग बाहेर पडलेला आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट बाहेर पडलेली आहे. अजूनपर्यंत ही मार्केटमध्ये पसरली नाही, पण शनिवार रविवार सुट्टी असल्याकारणाने ही गोष्ट मार्केटमध्ये सर्वांच्या कानावर जाईल आणि सोमवारी लोक पोझिशन घ्यायला उभी असतील. आणि जागतिक लॉबी जी आहे त्यांच्याकडे अतिप्रचंड पैसा आहे. ते या दोन्हीपैकी एक गोष्ट, म्हणजे मार्केटला पाडणे किंवा मार्केट वर आणणे, तुफानी वर आणणे, या दोन्हीपैकी एक गोष्ट करतील. आणि किंवा या दोन्ही गोष्टी ते आलटून पालटून करतील. एकदा करतील, दोनदा करतील, तीनदा करतील, काहीही आपल्याला त्याचा अंदाज नाही. ही गोष्ट झाल्यानंतरच आपल्याला कळेल की त्यांनी काय खेळी केलेली आहे. तर त्या दृष्टीने तयारी ठेवावी. मगाशी मी जी स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे त्या स्ट्रॅटेजीनी तुम्ही पुढं गेलात तर तुम्हाला पेपरवरती नफा झालेला नक्की मिळेल, याची मला खात्री आहे. तरी विचार करा, काय करायचं हे ठरवा. तुम्हाला जर का फिजिकली किंवा ETF विकत घ्यायचे असतील खरोखर, तर तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घ्या. माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवू नका. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड डे. बाय.